नमस्कार, मी गिरिराज गणेश गुप्ता, यवतमाळ जिल्हा भाजपा क्रीडा सेलचा जिल्हाध्यक्ष यापदी असून तसेच मी सोबत एका शाळेवर शारीरिक शिक्षक या पदावर सुद्धा काम करीत आहोत। जन्माला आल्यानंतर आईबाबांनी चांगले शिकवले, हसणे शिकवले व बोलणे शिकवले, पण त्याचसोबत समाजामध्ये कसं जगावं, कुणाशी कसं वागावं व धावावं कसं, ते या शाळेने मला खूप चांगल्या पद्धतीने शिकवले। म्हणून मी आज या पदावर सुद्धा आहो। आज मी आमच्या जुन्या शाळेमध्ये उभा आहो, जिथे ज्या ऑफिसमध्ये आम्ही आज हा आमचं प्रिन्सिपल ऑफिस, ज्या ऑफिसमध्ये आम्ही जीवनाचे शिक्षणासोबत जीवनाचं सुद्धा व अनुशासन या प्रत्येक गोष्टी आम्ही समाजामध्ये वागण्यासाठी या ऑफिसमधून शिकलो। यानंतर मी इथून स्वतः फुटबॉलचं नॅशनल प्लेअर पहिल्यांदा सुद्धा या शाळेतून झालेलो आहो। त्यानंतर मी खूप काही प्लेयर्स असे बनवले आणि स्वतः आज एक स्टेबल झालेलो आहो की ॲज अ मी स्पोर्ट्स टीचर पण आज काम करत आहो। या शाळेच्या प्रांगणामध्ये आम्हाला 2 दिवसीय रहिवासी कॅम्प होत होते, जसे तुम्ही स्काउट गाईड, NCC यामध्ये बघितले असेल, नाही तर मिलिटरी कॅम्पमध्ये तुम्ही बघितले आहे। पण ते कॅम्प आमच्या या शाळेमध्ये सुरुवात झाली होती। यवतमाळमध्ये सर्वात सुंदर असे कॅम्प 2 दिवसीय या शाळेमध्ये होत होते, ज्यामध्ये आम्हाला PT, कलागुण व जितके पण कल्चरल प्रोग्राम्स आहेत ते आमच्या इथे होत होते। आणि आम्हाला घराबाहेर कसं जगावं व कसं राहावं जर तुम्ही कधी गेले तर त्या गोष्टीसुद्धा इथून आम्हाला शिकण्यात मिळालेल्या आहे। नाही तर त्या अगोदर आम्ही पहिले घराच्या बाहेर कधीच राहिलेलो नव्हतो, फक्त एक स्पोर्ट्स फील्डमध्ये। आणि त्यानंतर हे आमचं जे कॅम्प होतं 2 दिवसाचं, याच्यामध्ये आम्ही खूप काही शिकलो आणि आमच्या प्रारंभिक जीवनाची सुरुवात पण सुद्धा इथून झालेली आहे। तसेच हिंदू प्राचीन संस्कृतीमध्ये एक म्हण आहे, गुरुविना नाही नर नारायण। म्हणजे याचा अर्थ असा की गुरुशिवाय ना नराला महत्व आहे ना नारायणाला। याच शाळेमध्ये मला अपाट सागरासारखे ज्ञानी गुरु असे मिळाले। माझ्या याच गुरूंच्या मार्गदर्शनामध्ये मला आज मी डॉजबॉल या गेमचा राष्ट्रीय गोल्ड मेडलिस्ट सुद्धा झालेलो आहोत। त्यानंतर स्क्वॅश रॅकेट जे आहे याचे सुद्धा ज्ञान मला या शाळेतून मिळाले व फुलझिले सर यांच्यासोबत मी मुंबईला जाऊन त्याचे कॅम्प केले। त्यानंतर तिथून परत आल्यावर स्टेट लेवलला 3 वेळा मी 3rd प्लेस घेतलेली आहे स्क्वॅशमध्ये सुद्धा। आणि त्यानंतर थ्रोबॉल हा जे गेम आहे याचे जनक यवतमाळ जिल्ह्यामध्ये या शाळेतून झालेले आहे, ते आहे आमचे फुलझिले सर। त्यांच्याचमुळे आम्हाला बॉल पकडणं सुद्धा आम्ही शिकलो। त्यानंतर सर्वात जास्त राष्ट्रीय खेळाडू थ्रोबॉलचे या शाळेने घडविलेले आहे। त्याच्यामध्ये एक मी पण जे राष्ट्रीय खेळाडू झालेलो आहो, स्कूल नॅशनल गेम्सला 2 वेळा ॲज अ कोच म्हणून गेलेलो आहो आणि असोसिएशनला 17 वेळा मी नॅशनल कोच म्हणून गेलो आहो। आणि याच सगळ्या कारणीभूत असल्यामुळे मला आज महाराष्ट्राचा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार पण मिळालेला आहे। यवतमाळ जिल्ह्यात फक्त त्याचे सुद्धा 2च व्यक्ती आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। एक आमचे आदरणीय गुरुजी किरण फुलझिले सर आहेत, जे या शाळेत आजही शिकवून राहिलेले आहे लहान मुलांना। त्यानंतर त्यांच्यानंतर एक मीच आहो। त्यानंतर आतापर्यंत हा पुरस्कार कोणाला मिळाला नाही आहे। आणि हेच सगळे आमचे कार्य पाहून भारतीय जनता पार्टी यांनी सुद्धा मला भारतीय जनता पार्टीमध्ये क्रीडा सेल जिल्हाध्यक्षपद हा सुद्धा दिलेला आहे। आणि त्यानंतर सुद्धा मी या शाळेमध्ये येऊन अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविलेले आहे। तसेच एक महत्त्वपूर्ण गोष्ट जी बाकी शाळेमध्ये आज पाहायला नाही भेटत, कारण की लोक फक्त टीचर्स बाकीचे असे बोलतात आणि खूप टीचर्स आजकाल तितके ॲग्रेसिव्ह नाही आहे त्या गोष्टीसाठी, ती म्हणजे अक्षर म्हणजे हँडरायटिंग कॉम्पिटिशन सुद्धा होत होत्या त्या टायमाला। तर त्या टायमाला सुद्धा मी 2 वेळा यवतमाळ जिल्ह्यामध्ये टॉपर राहिलेलो आहो। आणि ते हँडरायटिंग चांगली व्हावी, बुक्स कशी ठेवावी आणि त्याच्यानंतर नीट क्लीन अँड टायडीनेस जे आहे विथ डिसिप्लिन, या प्रत्येक गोष्टी या शाळेमध्ये आम्हाला स्पेशली एक पिरियड होत होता त्यासाठी। त्या पिरियडमध्ये आम्हाला सगळं शिकवलं जात होतं। 2004 हा आमचा या शाळेमधील विद्यार्थी म्हणून शेवटचा वर्ष घडला। पण मन आज पण असे बोलतो की या शाळेमध्ये पुन्हा एक वेळा ॲडमिशन करावी, या शाळेमधील बाकड्यांवर बसावं आणि याच मैदानामध्ये खेळावं असे आज पण मन करतो। परंतु ते आज पण शक्य नाही, कारण आज वयाने सुद्धा आमची साथ नाही दिली आहे। आज आम्ही पण एका लेकराचं मी पण बाप झालेलो आहोत। आणि फक्त गोष्ट अशी की रस्त्याने जेव्हा पण आज आम्हाला आमच्या या शाळेतील मुलं जे विद्यार्थी आहेत जे ते आपलं गणवेश घालून येतात, तर त्यांना पाहून एक मनाला वेगळाच आनंद मिळतो। जुन्या आठवणी नवीन होतात। ही शाळा अशीच वाढत राहो, मी ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो।
या शाळेचे संचालक मंडळ, प्राध्यापक म्हणजे प्रिन्सिपल आमचे श्री योगेश चव्हाण सर, ज्यांनी पण आम्हाला इंग्लिश सब्जेक्टमध्ये पण खूप चांगलं बनविलं. त्यानंतर ज्यांच्यामुळे आम्ही घडलो ते म्हणजे आमचे खास करून किरण फुलझेले सर, यांना मी शुभेच्छा देतो. आमच्या या शाळेने आमचे जीवन घडविले त्याबद्दल मी आभार मानतो. धन्यवाद.